Preview. शासनाने तसा विचार सुरू केला आहे। शासनाने या रॉयल्टीचं या गाड्याच्या मागे तहसीलदार चालले, गौण खनिज चोर चालले, हे आता बंद करून जे काही प्रोजेक्ट आहे, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टला लागणारी अर्जुन खोतकरची जी गौण खनिज आहे, समजा आता PWDचा प्रोजेक्ट आहे, तर PWDच्या प्रोजेक्टला किती गौण खनिज त्या प्रोजेक्टला लागणार आहे, त्या संपूर्ण डिक्लेरेशन कलेक्टर समोर करून त्यांचं रिकन्सिलेशन कसं करायचं याचा SOP आपण तयार करतो आहे। दुसरं SOP जे रेराचे मोठे मोठे बांधकाम आहे, बिल्डिंग आहे, मोठ्या मोठ्या स्कीम्स आहे, ज्या व्यवसायिक स्कीम आहे आणि ज्या इंडस्ट्रियल आहे किंवा ज्या कॉमर्शियल स्कीम्स आहे, यामध्ये सुद्धा संपूर्ण इमारतीचं रिकन्सिलेशन जेव्हा तो टाकतो परवानगीला, तेव्हा संपूर्ण रॉयल्टी किती किती गौण खनिज लागणार आहे त्याला कलेक्टरकडे डिक्लेअर करावं लागेल। आणि आम्ही ही सुधारणा आणतो आहे, जोपर्यंत कलेक्टर हे त्याचं संपूर्ण रिकन्सिलेशन देणार नाही आणि त्याला रॉयल्टी पूर्ण भरल्याचं सर्टिफिकेट देणार नाही, तोपर्यंत रजिस्ट्रीसुद्धा लागणार नाही। याचं सुद्धा आपण या ठिकाणी नवीन कायद्यामध्ये आणतो आहे। तिसरं आपण जे म्हटलं की प्रायव्हेट घरांचं डायरेक्ट प्रायव्हेट घरंसुद्धा त्यांना आपलं घरांचं गौण खनिज डिक्लेअर करावं लागेल आणि ते वन टाईम एक तर त्यांनी ते जे काही ट्रान्सपोर्टर असेल त्यांच्याकडनं भरून घ्यायचं आणि ते संपूर्ण डिक्लेअर करून त्यांनी